नमस्कार, मी विक्रांत शंके. महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. रमजानच्या या पवित्र महिन्यामध्ये ईद उल फित्र हा जो मुस्लिम धर्मियांसाठी महत्त्वाचा सण आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातोय. अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे. मी आहे आता लातूर शहरातील ईदगाह मैदान परिसरामध्ये आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव हे एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत. मुस्लिम बांधवच नाही तर या ठिकाणी हिंदू बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. खरं तर रमजानमध्ये जे रोजे पकडले जातात तर रोजा म्हणजे उपवास ही संकल्पना म्हणजे रोजाची संकल्पना फक्त उपवासापुरती मर्यादित नाही. तर इस्लामच्या अध्ययनाप्रमाणे आपण पाहतो की रोजा म्हणजे इंद्रियावर संयम, रोजा म्हणजे तुमच्या संयमाची परीक्षा, अशा प्रकारचा एक व्यापक अर्थ या रोजाला प्राप्त झालेला आहे. आणि पूर्ण महिनाभर हे रोजे ठेवल्याच्या नंतर ज्या दिवशी ईद उल फित्र हा महत्त्वाचा सण आज आलेला आहे आणि या ईद उल फित्रच्या निमित्ताने देशभरातील नव्हे तर जगभरातील मानव समाजासाठी या ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून दुवा केली गेली. जगामध्ये सौख्य नांदावं, समृद्धी नांदावी आणि मानवी समाजामध्ये एक प्रकारे आनंदाचं, उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं अशा प्रकारची मागणी देवाकडे या प्रसंगी केलेली आहे. आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता अतिशय उत्साहाचं वातावरण सुरू आहे. या ठिकाणी सोयी आणि सुविधांबद्दल जर बोलायचं झालं तर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित असताना सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला नाही किंवा गोंधळ सदृश परिस्थिती या ठिकाणी दिसलेली नाही आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बांधवांनी सुद्धा वाहतुकीचं संचालन असेल किंवा त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी मोठ्या प्रमाणावर घेतलेली दिसत आहे. ईदच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. ईद उल फित्र हा रमजान ईदचा एक महत्त्वाचा आणि मोठा सण जगभरातील देशातील जगभरातील सर्व बांधवांसाठी उत्साहाचा दावा अशा प्रकारची प्रार्थना सुद्धा या ठिकाणी केलेली असताना दिसत आहे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.